नमस्कार. ब्रिटनच्या इतिहासात सर्वात प्रदीर्घ काळ सम्राज्ञीपदी राहिलेल्या महाराणी एलिझाबेथ यांनी पहिली भारत भेट सन 1961 साली दिली होती. 1961 साली त्या वर्षीच्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या त्या मुख्य अतिथी होत्या. आपल्या 1.25 महिन्याच्या भारत दौऱ्यामध्ये राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांनी 3 दिवस मुंबईला भेट दिली होती आणि आपल्या मुंबई भेटीमध्ये राणी एलिझाबेथ यांचा मुक्काम राजभवनातील या जललक्षण या अतिथीगृहामध्ये होता. राजभवन हेरिटेज वॉकच्या आजच्या या भागात आपण राणी एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांच्या त्या 1961 सालच्या पहिल्या भेटीच्या काही आठवणी ताज्या करणार आहोत. दिनांक 23 फेब्रुवारी 1961 रोजी राणी एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचं मुंबईला जे आगमन झालं ते बंगलोरहून झालं. मुंबईच्या सांताक्रूज विमानतळावर एलिझाबेथ यांना बघायला लोकांनी इतकी प्रचंड गर्दी केली होती. ती इतकी मोठी गर्दी सांताक्रूजच्या विमानतळावर आजवर कोणी पाहिली नसेल. एलिझाबेथ यांचं आगमन झाल्यानंतर त्या थेट विमानतळावरून राजभवनवर न येता तिथून त्या आरे कॉलनी गोरेगावला गेल्या. त्या ठिकाणी विमानतळावरच एलिझाबेथ राणी आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचं स्वागत राज्यपाल श्रीप्रकाश आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलं. आरे कॉलनी ते मलबार हिल हे आगमन राणींचं एका खुल्या कारमधनं झालं. राणींच्या बाजूला महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीप्रकाश बसले होते, तर त्यांच्या मागच्या कारमध्ये राणींचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग आणि त्यांच्या बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बसले. रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. राणी या लोकांच्या अभिवादनाचा स्वीकार करत या ठिकाणी म्हणजे मलबार हिलला येऊन पोहोचले. राजभवनातील जललक्षण हे अतिथीगृह अतिशय जुनं असून या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक व्हाईसरॉय येऊन राहिले आहेत. तसेच स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अनेक पंतप्रधान व राष्ट्रपती देखील येऊन राहिले आहेत. राणी एलिझाबेथ यांचा मुक्काम अशा त्या ऐतिहासिक जललक्षण या अतिथीगृहामध्ये होता. महत्त्वाचे म्हणजे राणीच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी 23 फेब्रुवारी 1961 रोजी राजभवनच्या इथल्या दर्शनी भागात एका फॅशन परेडचे आयोजन करण्यात आले होते. राजभवनातील या फॅशन परेडचे आयोजन ऑल इंडिया हँडलूम बोर्ड या संस्थेच्या वतीने केले होते. एक छान रॅम्प या ठिकाणी टाकला होता आणि त्या रॅम्पवर वेगवेगळ्या मॉडेल्सनी भारतातल्या हातमागापासून तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या साड्यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं होतं. तसंच भारतीय वस्त्रापासून तयार केलेल्या वेस्टर्न फॅब्रिकचं देखील त्या ठिकाणी प्रदर्शन करण्यात आलं होतं. जवळजवळ 40 मिनिटं चाललेल्या या फॅशन परेडनंतर आपल्या हातमाग कारागिरांनी एक चंदेरी ड्रेस मटेरियल सुंदर राणींना भेट दिलं होतं. भारतीय हातमागाचा इतिहास दाखवणारा एक फोटो अल्बम सुद्धा त्यावेळी राणी साहेबांना आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांना त्यावेळी दाखवण्यात आला होता. यावेळी एक गमतीची गोष्ट म्हणजे फॅशन परेडला लोकांनी इतकी गर्दी केली की मुख्य निमंत्रित जे होते त्यात अनेक देशांची वाणिज्य दूत होते, कॉन्सल जनरल होते, आर्च बिशप होते. या लोकांना बसायलाच जागा नव्हती. लोकांनी बऱ्याच खुर्च्या अगोदरच भरून घेतल्या होत्या आणि त्यामुळे काही पाहुण्यांना उभंही राहावं लागलं होतं, असं त्या काळच्या वर्तमानपत्रांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 24 फेब्रुवारी 1961 रोजी राणी एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप या ठिकाणून गेटवे ऑफ इंडियाला गेले आणि तिथून तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट दिली होती. अणुऊर्जा प्रकल्पाला आपले प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर होमी भाभा यांनी राणीला व त्यांच्या पतींना अणुऊर्जा प्रकल्पाची आणि तेथील झर्लिना अणुभट्टीची माहिती दिली. तारापूरहून परत येताना राणी आणि त्यांचे पती गेटवे ऑफ इंडियाला काही वेळ थांबले होते व त्यांना त्यांचे आजोबा राजे पंचम जॉर्ज आणि त्यांच्या पत्नी राणी मेरी यांच्या आगमन प्रसंगी उभारलेल्या त्या राजद्वाराची आठवण झाली. याच द्वाराने किंग जॉर्ज फिफ्थ आणि क्वीन मेरी यांचे 1911 साली आगमन झाले होते. आपल्या मुंबई दौऱ्यात दुसऱ्या दिवशी दिनांक 24 रोजी दुपारनंतर राणी एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांनी महालक्ष्मी रेसकोर्स येथून अश्वशर्यती पाहिल्या.
उपस्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे दिली। त्यानंतर त्या नजीकच सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे गेल्या। तिथे लहान मुलांनी व सी कॅडेट कोरच्या मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, तसेच कोळी नृत्य सादर केले। त्या दिवशी संध्याकाळी राज्यपाल श्रीप्रकाश आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती या ठिकाणी शाही मेजवानीचे आयोजन केले होते। राणी एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप मुंबई सोडून जाताना त्यांना निरोपाची भेट म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी शासनातर्फे राणी एलिझाबेथ यांना गळ्यात घालायचा कोल्हापुरी साज भेट दिला होता आणि तसंच ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांना तुतारी वाजवणाऱ्या एका कलाकाराची 550 तोळे वजनांची चांदीची मूर्ती भेट दिल्याचे त्यावेळच्या वृत्तपत्रांवरून दिसून येते। आपल्या मुंबई दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारी 1961 रोजी राणी एलिझाबेथ आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग फिलिप मुंबईहून वाराणसीकडे ब्रिटानिका या त्यांच्या विमानाने रवाना झाले। स्वातंत्र्यपूर्व काळच्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये आणि आजच्या या राजभवनमध्ये पूर्वीही आणि नंतरही अनेक ऐतिहासिक गाठीभेटी झाल्या असल्यामुळे या वास्तूला, या परिसराला एक वेगळंच ऐतिहासिक महत्त्व आहे। नमस्कार।